सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यातल्या माणगाव प्राचीन यक्षिणी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात भाविकांची रामजन्मोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती। सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावात असलेल्या रामलिंग बेटावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी। रामनवमी निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। जरांगेंनी ओबीसींचं आरक्षण संपवलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा जरांगेंवर आरोप। ओबीसी समाज आणि नेत्यांनी जागा होण्याची वेळ। हाकेंचं ओबीसी बांधवांना आवाहन। नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवक भरत भोईर यांचं नगरसेवक पद धोक्यात। तिसरं अपत्य असल्यानं भोईर यांच्या नगरसेवक पदाला बेलापूर दिवाणी न्यायालयाची स्थगिती। शिवसेना नेत्यांची कोर्टामध्ये याचिका। 8 एप्रिलपर्यंत प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय घेण्यावर प्रतिबंध। अकोला महापालिकेतल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर आता कायदेशीर लढाई। शिवसेनेत गेलेल्या 4 नगरसेवकांना अपात्र करा। ठाकरेंच्या शिवसेनेची अपात्र करण्यासाठी याचिका। तर 4 नगरसेवकांनी निवडला नवा गटनेता। डोंबिवलीतील शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाचा शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ। शाळेविरोधात मनसे आक्रमक। ट्रस्टीच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या, मनसेची मागणी। जय भारत शाळेतला धक्कादायक प्रकार। हिंगोलीच्या कलगावमधील नाफेड खरेदी केंद्राकडून हमालीच्या नावावर पैशांची वसुली। वाखार महामंडळाच्या गोडाऊनमधले पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। गोंदियातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना जेवणातनं विषबाधा। विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू। अन्न आणि पाण्याचे नमुने पाठवले तपासणीसाठी। भोंदूखरात उद्योजकांनाही सोडेना। व्यावसायिक राजेंद्र जासूदना मरणाची भीती दाखवत कोट्यवधींचा गंडा। मर्सिडीज गाडी उकळली। जासूदच्या खर्चाने 21 देश फिरत चैन। भोंदूखराच्या औकस कार्यालयाला एसआयटी कडून टाळं। फॉरेन्सिक कडून कार्यालयातील प्रिंटर कागदपत्र ताब्यात। तर शिवनिका संस्थांची बँक खाती सील। मालमत्ताही चौकशीच्या रडारवर। खरातवरून दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये एक्सवर शब्दयुद्ध। रश्मी ठाकरेंवर रोख ठेवत शीतल म्हात्रेंची पोस्ट। तर सुषमा अंधारेंकडून नीलम गोरे टार्गेटवर। गॅस तुटवड्यावर पर्यायासाठी राज्य सरकारकडून 37 लाख लिटर रॉकेल उपलब्ध। प्रत्येक रेशन कार्डवर 3 लिटर रॉकेल मिळणार। तर राज्यात पेट्रोल पंपांवर अफवांच्या रांगा सुरूच। आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची उद्या सर्व मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाची चर्चा। आपत्कालीन परिस्थितीतल्या तयारीचा घेणार आढावा। मोठ्या निर्णयाची शक्यता। राज्यसभेसाठी आखातातल्या दोन्ही देशांकडून हल्ले सुरू। सौदीमधील अमेरिका तळांवर ड्रोनचा मारा। तेल अवीव जेरुसलेममध्ये हल्ल्याचा इशारा। हॉर्मुझ सामुद्रधुनीत इराण जहाजांवर टॅक्स लावण्याच्या तयारीत। राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदींचा पारा चढला। संजय राऊतांनी पवारांबद्दल सुतोवाच केल्यानं चतुर्वेदी नाराज। तर उद्धव ठाकरेंनी घेतली राऊतांची बाजू। देशभरात रामनवमीचा उत्साह। मंदिरांमध्ये रामनामाचा जय जयकार। शिर्डीत अनेक पालख्यांचा संगम। तर नागपूरच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री सहभागी। नमस्कार, मी अश्विन बापट। संध्याकाळचे 6 वाजता चौफेर महाराष्ट्र आपण बघताय आणि या भव्य सेटवर आपण बघताय, कारण याच सेटवरून भोंदूखरातच्या कारनाम्यांची सविस्तर अपडेट, प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत। ज्याच्यामध्ये माझ्या मागे आपण जे फोटो बघताय, तर त्या प्रत्येक फोटोमध्ये खरातच्या कारनाम्यांबद्दल आणि त्याच्या एकूण आता सगळ्या कारवायांबद्दलची माहिती आहे। ते फोटो पुरेसे बोलके आहेत। याशिवाय काही आपल्याला टेक्स्ट देखील दिसतात, काही शब्द देखील दिसतात, ज्याच्यामध्ये खरातच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, आज नेमकं काय काय घडले, चौकशा कशा झाल्यात, काय काय कारनामे समोर येतात, या सगळ्याची अपडेट या भव्य सेटवर आपण घेणार आहोत पुढचा अर्धा तास। आणि अर्थातच बातमी सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची आहे। अटक झाल्यापासून भोंदू अशोक खरातचे रोज नवे कारनामे समोर येतात। आतापर्यंत अशोक खरात विरोधात महिलांनी तक्रारी दिलेल्या, मात्र आज एका पुरुष व्यावसायिकाने खरात विरोधात गुन्हा दाखल केलाय। मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातने कोट्यवधींचा गंडा घातलाय। विशेष म्हणजे जासूद यांची फसवणूक करत
खरातने त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला। लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्ताने खरातच्या जाळ्यामध्ये अडकले। त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातने त्यांना अक्षरशः लुबाडलं। त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली। जासूद यांच्याच खर्चाने तब्बल 21 देश खरात फिरलाय। गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले। मिरगावातलं फार्म हाऊस देखील व्यावसायिक जासूद यांच्या खर्चाने बांधलं। त्यातल्या फर्निचरसाठी देखील पैसे उकळलेत। त्यामुळे एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एका व्यावसायिकाला देखील भोंदू खरातने अक्षरशः लुबाडलंय, लुटलंय। मला कोर्टातून ऑर्डर होती की या संदर्भात कुणाशी चर्चा करायची नाही। आज संध्याकाळी मी येणार आणि तुम्हाला सर्व सविस्तर त्याची माहिती देणार आहे। हां मी आज जामीन मिळालेला आहे। संध्याकाळी मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगतो। कुठलंही नाही, मी स्वतःहून येणार आहे, तुम्हाला बोलतो, संध्याकाळी सांगतो। तर व्यावसायिकांची नेमकी कशी फसवणूक झाली आहे खरातकडनं ते आपण बघूया। लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा बहाणा करण्यात आला। अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज गाडी उकळली। 2018 मध्ये MH15 GL 8181 नंबरची मर्सिडीज खरातला भेट देण्यात आली। परिसराची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती ही करण्यात आली। ती देखील त्या व्यावसायिकाच्या खर्चाने खरातने केली। व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चाने हे 21 देश खरात फिरलेल्या 21 देश न फिरवल्यास नागदेवता दंश करेल अशी भीती दाखवण्यात आली आणि एक इमोशनल ब्लॅकमेलिंग एक प्रकारे करण्यात आलं। गुरुसेवा मृत्यूची भीती घातली आणि अमेरिकेत 29 लाखांचा वैद्यकीय खर्च देखील करायला लावला। खराचे वेगवेगळे कारनामे कशा प्रकारे त्याने लोकांना फसवले ते समोर येते। 2018 ते 25 या काळात व्यावसायिक जासूद यांना 4 ते 5 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। 1 ऑक्टोबर 2018 ला रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिरात पूजेसाठी बोलावलं खरातने। ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवत भीती दाखवण्यात आली। नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशात मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची बतावणी करण्यात आली। मिरगावातील फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 उकळले। नव्या वास्तूमध्ये तुर्कस्तानचं लाकूड, लोखंडांच्या फर्निचर करता 49 लाख मागण्यात आले। इतकी मोठी मागणी करण्यात आली। फार्म हाऊसमध्ये किचन बांधण्याकरता 42 लाख याच व्यावसायिकाकडनं खरातने उकळले। पूजाविधी नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार, ग्रीनलँड याचा दौरा खरातने केला। ग्रीनलँडमध्ये असताना फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचं नाटक केलं। तर अशा प्रकारे या व्यावसायिकाला लुटण्यात आलंय, फसवण्यात आलंय। मात्र ज्यांची फसवणूक झाली आहे ते राजेंद्र जासूद कोण आहेत नेमके, नजर टाकूया। पुणे जिल्ह्यातले ते बांधकाम व्यावसायिक आहेत। शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी सभापती आहेत। जासूद हे भाजपचे पुण्यातले पदाधिकारी आहेत। 2018 पासून भोंदू खरात त्यांच्या संपर्कात होता। 2023 मध्ये फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर खरातकडे 5 कोटींची मागणी करण्यात आली। राजकीय संबंधांचा वापर करून खरातने जासूद यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। आता जासूद यांच्याकडनं खरात विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान एकीकडे या सगळ्या गोष्टी समोर येत असतानाच फक्त महिलांचं शोषण आणि व्यावसायिकांची फसवणूक एवढंच करून खरात थांबलेला नाहीये। त्याने स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढवण्यासाठी एक वादग्रस्त कृत्य केलंय। ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातने केल्याचं उघड झालंय। एबीपी माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचले। तिथलं धक्कादायक वास्तव त्यांनी जाणून घेतलं। वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे। हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला भोंदू खरातने ग्रामस्थांना दिला। एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही। त्याने मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणी केली। हे सांगताना त्याने शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्या। गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता। मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वळावा यासाठी खरातने ही सर्व कृत्य सुरू केली। मात्र गावातल्या तरुणांच्या लक्षात त्याची ही भोंदूगिरी आली। त्यांनी मंदिरं पाडण्याचा सल्ला खरातचा हा धुडकावलेला आहे।
आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला, पण दर्शन न घेताना त्याने देवाकडे पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं. अजिबात नाही, पाडून टाका म्हणे, आणि देव सुद्धा ठेवू नका. त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यावर बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरताय काय, ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. ते ॲप असं तर मुलांनी बनवलं पण एक आमच्या, आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं आहे, त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो अलेक्सा काय असतं ना, अलेक्साची बोलते सारखं तसं ते बोलणार म्हणायचं. स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा भोंदू अशोक खरात खरं तर गणित विषयात 28 गुण मिळाल्यानं नापास झालेला. वावी गावातल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला. मात्र त्याने स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला सुरुवात केली. त्याचं खरं रूप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली. तो शाळेमध्ये शिकलाय तिथे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या उद्योगांमुळे आमची शाळा मात्र नाहक बदनाम झाली असं म्हटलंय. तर त्याला या परिसरात कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना एवढे देखील मोठमोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारायला हवा अशी अपेक्षा या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि या संदर्भात सविस्तर माहिती आता समोर येते. की जे खरं तर खूपच दुर्दैव आहे. अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. त्यांनी अशी जी भंगार लाजीरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे. काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे. एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये. कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरात ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळे मग ते कुठं गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला. भोंदू खरातची एसआयटीने कसून चौकशी सुरू केली आहे. आज एसआयटीच्या पथकाने नाशिकच्या ओकस कार्यालयाची पाहणी केली. एसआयटी सोबत फॉरेन्सिक टीमही खरातच्या कार्यालयात पोहोचली. फॉरेन्सिक टीमने खरातच्या कार्यालयात प्रिंटर आणि कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर एसआयटीने पंचांच्या समक्ष ओकस कार्यालयाला सील लावलंय. तर या सगळ्या संदर्भात आता चौकशीने देखील वेग घेतलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया होत आहेत. एसआयटी असेल, फॉरेन्सिक टीम असेल, कसून तपासणी करते, चौकशी करते आणि अनेक गोष्टी यामध्ये समोर येत आहेत. दरम्यान आणखी एक अपडेट आहे. त्यानुसार अशोक खरातकडे असलेल्या बंदुकीचा परवाना खुद्द नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचं उघड झालंय. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर झाला, तर 1 जानेवारी 2024ला परवान्याचं नूतनीकरण झालंय अशी नोंद आहे. चौकशीमध्ये खरातच्या फार्म हाऊसवरनं 21 काडतुसं जप्त झाली. त्यातली 5 काडतुसं वापरली गेली. त्याचा वापर नेमका कुठे झाला याचा शोध घेतला जातोय. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. खरातने या दुकानात हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिक रोड परिसरातल्या एक ज्वेलर देखील पोलिसांच्या रडारवर आहे. संबंधित ज्वेलर्सकडनं बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली. तर भोंदूबाबा खरातच्या शिवनिका संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडनं मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानांचीही चौकशी होतीये. नोंदणी विभागाकडून खरातच्या राज्यभरातल्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. त्यामुळे खरात प्रकरणी कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. भोंदू खरातकडे मालमत्ता खरेदीसाठी पैसा आला कुठून याचा तपास सुरू आहे. बेनामी मालमत्ताही असल्याचा संशय व्यक्त होतोय.
तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणारे राहुल शिंदे, त्याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तर योगेश आढावला व्हिडिओ पाठवणाऱ्या बीडच्या माजलगावमधील संदीप गरजेवर देखील गुन्हा दाखल झालाय. सोशल मीडियावर पीडित महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख निर्माण होईल असे ओरिजिनल किंवा AI व्हिडिओ व्हायरल केले तर ग्रुप ॲडमिनसह मेसेज सेंड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा SIT प्रमुखांनी दिलाय. तर खरात प्रकरणावरून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनीही जोरदार टीका केली आहे. खरात सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवर कारवाई व्हायला हवी, तरच समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल. सत्यपाल महाराज यांनी असं म्हटलेलं आहे. प्रसिद्ध खंजीरवादक सत्यपाल महाराज आपल्यासोबत आहेत. काय बघता, हे ऐकून मोठं डोक्याले दुःख होते. आपण पाहून राहिलो, जगद्गुरू तुकाराम महाराजांना आपल्याला किती वर्षाच्या अगोदर सांगितलं, लोक डोळे असून बहिरे झाले, आपल्या कान असून बहिरे झाले, डोळे असून आंधळे झाले, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करूनही म्हणती साधू, अंगा लावून या राखण, डोळे झाकूनही करते पाप. बरं, चांगले चांगले पुढारी लोकही याच्यात फसून राहिले. या बाबागिरीनं ऊत आणला. असे अनेक राजकीय नेते जे आहेत तेच ज्योतिष पाहण्यासाठी किंवा बाबांच्या सगळ्या फोटोमध्ये आणि तिथं पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. कसं बघते याकडे? हा, हे दुःख वाटते ना. हे जगाला संदेश देणारे मोठे मोठे पुढारी नेते भविष्य पाहायला जातात. आणि मला सांगा, त्याच्याजवळ गेल्यानं काय निवडून येऊ शकते? निवडून आणणारं संविधान आहे आणि संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि त्यासाठी कर्तव्याची गरज आहे. आज पुढाऱ्यानं त्याच्या पाया लागल्यापेक्षा, त्याच्यावर लाखो रुपये उधळल्यापेक्षा या नागरिकावर, या शेतकऱ्यावर, या समाजसुधारकाच्या विचारावर शाळेकडे लक्ष द्यावं आता पुढाऱ्यानं, या महाराज लोकांकडे नाही. कॅमेरामन अरविंद वर्गे, सरासुरने एबीपी माझा, मुंबई. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांनी अजूनही दिलेला नाहीये. आता या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक आमदारांसह नेत्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यात पक्षाची बदनामी रोखण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घेणं योग्य राहील अशी भूमिका आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे चाकणकरांचं राष्ट्रवादीचं महिला अध्यक्षपद देखील आता जाणार अशी चर्चा सुरू झाली. दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका IRS अधिकाऱ्यावर किंबहुना गंभीर आरोप केलेले आहेत. IRS अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या मदतीने नवी मुंबईत 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केलाय. या अधिकाऱ्याचे महिलांसोबत अश्लील व्हिडिओही असल्याचा खळबळजनक दावा पडळकरांनी केलाय. या अधिकाऱ्याच्या कारनाम्यात सिडको, GST, गृहनिर्माण विभागातले बडे अधिकारी सामील आहेत असं पडळकरांचं म्हणणं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती देखील पडळकरांनी दिली. मोर्के आहे सचिन मोठे आणि मग त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे. ते तिथं जर रतन टाटाचा फोटो वापरतात, या लाजीरवाणी बाब सगळ्यात ही गोष्ट आहे की या DDSR ऑफिसमध्ये आदरणीय रतन टाटा साहेबांचा फोटो आहे. तुम्ही फसवणूक करताय. जेवढे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोठेची फाईल येण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेत ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे. तर अशोक खरातवरून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता ट्विटर वॉर पाहायला मिळते. भोंदू खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलाय. मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी दिल्याचं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं. ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पडेल असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. त्यामुळे मातोश्रीच्या मॅडम म्हणत रश्मी ठाकरेंवर शीतल म्हात्रेंचा रोख असल्याचं पाहायला मिळतंय. तर या संदर्भात आता सोशल मीडियावर एक शब्दयुद्धच आपल्याला बघायला मिळते. मुद्दा आहे तो अशोक खरात संदर्भातला. मात्र दोन्ही शिवसेनांमध्ये हे वॉर ऑफ वर्ड्स अर्थात शब्दयुद्ध पाहायला मिळते आणि महिला नेत्यांकडून या वेगवेगळ्या पोस्ट समोर येतात.
तर शीतल म्हात्रे आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हणतात, क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाणी जोडणी मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर होती म्हणे, असं त्यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. यही तो नहीं ताज का राज. ठाकरेंच्या शिवसेनेला हा प्रश्न विचारला पाहिजे. ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असंही या एक्सपोस्टमध्ये शीतल म्हात्रेंनी म्हटलं. तर शीतल म्हात्रेंच्या ट्विटनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रे आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला. अंधारेंनी एक्सपोस्टवर टीका करत काय म्हटलंय ते बघूया. सुषमा अंधारे म्हणतात, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या. राज्यसभेच्या निमित्ताने 4-5व्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे किंवा शीतल म्हात्रेंचा सेल्फ गोल केलाय ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही, असं या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटतंय. विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्याला करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल. यासाठी दोघी जोमाने कामाला लागल्या तर सभागृहात गोऱ्हे अकलेचे तारे तोडायला लागल्या, तर सभागृहाच्या बाहेर शीतल म्हात्रे गोऱ्हे काय म्हात्रे काय यांचं कवित्व करायला पाने पुरणार नाहीत, असं एक्सपोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतायत. दोघींनाही प्रेमळ सल्ला, आवरा स्वतःला, मला संशोधन करण्याची वेळ आणू नका, असं या एक्सपोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतायत. तर अंधारेंच्या टीकेला शीतल म्हात्रेंनी कसं उत्तर दिलंय. उबाठाच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलुसी कराल, असा प्रश्न शीतल म्हात्रेंनी मग या एक्सपोस्टमध्ये विचारला. प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला, आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा, असाही प्रश्न या पोस्टमध्ये. त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे. ताई, खासदार आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या. मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरी तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, असं शीतल म्हात्रे म्हणतात. तर अंधारेंनी या संदर्भात त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्विट केलंय. अंधारेंनी काय उत्तर दिलंय म्हात्रेंना, अहो विषय भरकटवू नका, आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय द वे, तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होता, तोच तो सुर्वे प्रकरणातला. त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो, असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला. या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंचं नेमकं म्हणणं काय आहे तेही जाणून घेऊया. बघूया. रुपाली चाकणकरांची शिफारस आहे आणि जयंतराव पाटील यांनी जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीत तो निर्णय झालेला आहे. पण पाणी देणे हे तर मानवीय आहे, बंदुकीचा परवाना कसा मानवीय असू शकतो. 2024ला खराच्या बंदुकीचं नूतनीकरण कोणी करून दिलं, त्याच्यावर काय म्हणणं आहे बरं शिंदेच्या त्या सगळ्या सो कॉल्ड ताज, ट्रायडंट आणि अँटी चेंबरमध्ये वावरणाऱ्या त्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर. मला वाटतं खरं तर इच्छुक त्याच आहेत, कारण त्या अनेक पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत असंही आम्हाला कळलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेजींना हे विधान परिषद न मिळता कुठेतरी त्यांना मिळावी अशी त्यांची सुप्त मनातली इच्छा आहे. संजय राऊत यांच्याबरोबर हमरीतुमरी झालेली आहे असं त्या बैठकीत असं मी ऐकलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यांनाही खासदारकी आता मिळालेली नाही आहेत, त्याही चिडून त्या बैठकीतून निघून गेल्या, हेही आम्ही ऐकलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जी काही गॅप पडलेली आहे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी नंतर जो काही माझ्या उजेड आहे तिथे तो मीच पाडीन असं कदाचित सुषमाताईंना वाटलं असावं, त्याच्यामुळे हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बंदुखरात उद्योजकांनाही सोडेना. व्यावसायिक राजेंद्र जासूदना मरणाची भीती दाखवत कोट्यवधींचा गंडा. मर्सिडीज गाडी उकळली. जासूदच्या खर्चाने 21 देश फिरत चैनी. बंदुखराच्या ओकस कार्यालयाला एसआयटी कडनं टाळं. फॉरेन्सिक कडनं कार्यालयातील प्रिंटर, कागदपत्र ताब्यात. शिवनिका संस्थांची बँक खाती सील. मालमत्ताही चौकशीच्या रडारवर. करातवरून दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये एक्सवर शब्दयुद्ध. रश्मी ठाकरेंवर रोख ठेवत शीतल म्हात्रेंची पोस्ट, तर सुषमा अंधारेंकडून नीलम गोऱ्हे टार्गेटवर. गॅस तुटवड्यावर पर्यायासाठी राज्य सरकारकडून 37 लाख लिटर रॉकेल उपलब्ध. प्रत्येक रेशन कार्डवर 3 लिटर रॉकेल मिळणार. तर राज्यात पेट्रोल पंपांवर अफवांच्या रांगा सुरूच. आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची उद्या सर्व मुख्यमंत्र्यांशी महत्वाची चर्चा.
आपत्कालीन परिस्थितीतल्या तयारीचा घेणार आढावा, मोठा निर्णय होण्याची शक्यता. आखातात दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरू. सौदीमधील अमेरिका तळांवर ड्रोनचा मारा. तेल अवीव जेरुसलेममध्ये हल्ल्याचा इशारा. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीत इराण जहाजांवर टॅक्स लावण्याच्या तयारी. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदींचा पारा चढला. संजय राऊतांनी पवारांबद्दल सुतोवाच केल्यानं चतुर्वेदी नाराज. तर उद्धव ठाकरेंनी घेतली राऊतांची बाजू. देशभरात रामनवमीचा उत्साह. मंदिरांमध्ये रामनामाचा जय जयकार. शिर्डीमध्ये अनेक पालख्यांचा संगम. नागपूरच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री सहभागी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र. एबीपी माझावर आणि आता बातम्या येतात त्या युद्धासंदर्भातल्या आणि त्याच संदर्भातले हे फोटोग्राफ्स आणि ह्या सगळ्या बातम्या आपण आता बघणार आहोत. बातमी अर्थातच पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांसंदर्भातली आहे. कारण आखाती युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची केवळ अफवा आहे. राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होती आहे. राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेडसह परभणीमध्ये इंधन साठ्यावर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपेल अशा अफवा सोशल मीडियावरनं पसरवण्यात येत आहेत. आणि याच भीतीपोटी अतिरिक्त साठा नागरिक करून ठेवत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय कुणीही या अफवांवर, या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन एबीपी माझाकडनं आम्ही तुम्हाला करतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्या शहरामध्ये किती इंधन मर्यादा आहे तेही जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगर 200 रुपयांची मर्यादा दुचाकी करता आणि 4 चाकी करतायत 2000 पर्यंतची मर्यादा. तर नांदेडमध्ये 300 रुपयांची मर्यादा दुचाकीसाठी घालण्यात आली आहे. 4 चाकीसाठी आहे 1500 रुपयांची मर्यादा. परभणीमध्ये 200 आणि 2000 असं हे प्रमाण आहे दुचाकी आणि 4 चाकीसाठी. तर रत्नागिरीमध्येही 200 आणि 500 रुपये असं मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत दुचाकी आणि 4 चाकी करता. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, आवश्यक तेवढाच इंधनाचा साठा करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसंच अतिरिक्त साठा केला तर फौजदारी कारवाई होईल असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये DAPची खपत 70% वाढलेली आहे. नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे. त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे. कोणी पॅनिक बाईंग करू नये. आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय. बुलढाण्यातील ग्रामीण भागात इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली. दुचाकी आणि ट्रॅक्टरसह अनेक जण प्लॅस्टिकचे कॅन घेऊन पेट्रोल डिझेल भरायला रांगा लावत आहेत. इतकंच नव्हे तर काही नागरिक दुधाच्या कॅनमध्ये इंधन साठवताना पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासन किंवा पुरवठा विभागाकडून अद्याप कोणतंही आवाहन किंवा मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये. पेट्रोल पंप झालेली गर्दी. तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही पेट्रोल संपणार अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या भीतीपोटी अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. ठिकठिकाणी रांगाच रांगा असं चित्र पाहायला मिळालं. पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरवली तर आता गुन्हा दाखल होणार अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेली आहे. असे जे इलिगल ऍक्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन आम्ही प्रपोज करतोय आणि त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंट सोबत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कारवाई करण्यात येईल. तर मी असे अफवावर कोणी विश्वास ठेवू नये याच्यासाठी मी सर्व नागरिकांना परत विनंती करतो. तिकडे नाशिकमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी, 4 चाकीसह रिक्षा चालकांचीही मोठी गर्दी आहे. दरम्यान नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व साठा सुरळीत आहे असं स्पष्ट करण्यात आलंय. तर या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधींनी आढावा देखील घेतला.
नाशिकमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकींची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर काही मॅसेज जे ते व्हायरल झालेले होते आणि या मॅसेज व्हायरल नंतर पेट्रोलचा तुटवडा आहे अशी देखील हे मॅसेजचा मध्ये काही उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतो नागरिकांची ही मोठी गर्दी खरं तर पेट्रोल पंपांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या रांगा या ठिकाणी या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघतोय तर ज्या पद्धतीनं पेट्रोल पंपाच्या बाहेर मोठ्या मोठ्या ज्या रांगा लागत होत्या त्या रांगा लागत असताना कुठेतरी आता स्लॉट पद्धतीनं या ठिकाणी पेट्रोल दिलं जातंय. 8 ते 10 गाड्या असेल किंवा जे दुचाकीस्वार असेल त्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातोय. या नंतर हे कुठेही भांडणं होऊ नये किंवा काही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खरं तर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पेट्रोल चालकांकडनं देखील खबरदारी घेतली जाते. मात्र नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडनं या संदर्भात अशी जे मेसेज कोणी व्हायरल करतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. कोणत्याही दुकानासमोर किंवा कोणाच्याही घरासमोर बंगल्यासमोर गाड्या लावू नये, रस्त्यात कोणत्याही गाड्या लावू नये, रांगेत सरळ उभं राहावं अशा पद्धतीचे हे बॅनर खरं तर पेट्रोल पंपांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी या मॅसेजमुळे कुठेतरी नागरिकांमध्ये जे चिंतेचं वातावरण आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या या रांगा प्रत्येक पेट्रोल पंपांच्या बाहेर आपल्याला नागरिकांच्या दिसून येत आहे. कॅमेरामन मंगेश सुनानेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. तर आखाती देशातल्या युद्धाचा फटका देशातल्या सर्वसामान्य नागरिकांनाही बसतोय. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यातच युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललंय. केंद्र सरकारकडून 37,44,000 लिटर रॉकेलच्या वाटपाला राज्याने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गॅस आल्यानंतर कुठेतरी कोपऱ्यात पडलेला स्टोव्ह आता पुन्हा एकदा बाहेर काढावा लागणार आहे. राज्यातल्या शिधापत्रिका धारकांना 3 लिटर रॉकेल हे मिळणार आहे. तर इस्रायल, इराण या आखाती देशातल्या वाढत्या संघर्षाचा भारतातल्या इंधन दरवाढीलाही फटका बसलाय. देशातील सर्वात मोठे खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नयारा एनर्जीने आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 पार गेले. त्यामुळे नयारा एनर्जीने पेट्रोल प्रति लिटर ₹5.30 तर डिझेल प्रति लिटर ₹3 वाढवलेलं आहे. साताऱ्यातल्या कराडमध्ये गेल्या 15 दिवसांपासून गॅस सिलेंडर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅससाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळतात. गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही नागरिकांमध्ये वादही झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडनं करण्यात येते. तर आखाती देशातल्या युद्धावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं. इराणसोबत संघर्ष सुरू आहे, याला युद्ध म्हणता येणार नाही असं ट्रम्प म्हणतायत. युद्धासाठी अधिकृत मंजुरी हवी असते असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावर इराणने आता पलटवार केला. ट्रम्प सैतान असल्याचं इराणचं म्हणणं आहे. सैतानासोबत चर्चा करणं चुकीचं आहे असं इराणकडनं स्पष्ट करण्यात आलं. आमच्या क्षेपणास्त्रांना ट्रम्पसोबत चर्चा करू दे असं म्हणत इराणने आता ट्रम्प यांची खिल्ली उडवली. तर इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांकडनं टोल वसूल करण्यासाठी कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था फार्स व तस्मीनने याबाबत माहिती दिलेली आहे. अल जझीरा या दोन्ही वृत्तसंस्थांच्या यांनी या हवाल्याने सांगितलंय की इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल शुल्क लादण्यासाठी कायदा करण्याच्या विचारात आहे. इराणी संसदेत टॅक्स वसुलीसाठी विधेयक आणलं जाणार आहे आणि इराणकडून विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. आतापर्यंत 5 देशांना इराणने हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिलेली आहे. तर इराणने इस्रायलवर आणखी एक मोठा बॉम्ब हल्ला केला. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्राची 82वी तुकडी डागली आहे. अनेक क्लस्टर वॉरहेड्सद्वारेही हा हल्ला केल्याची माहिती आहे. इराण ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत हे हल्ले सुरू आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायली लष्करी नियंत्रण केंद्रावर हल्ला झाल्याची माहिती IRGCने दिली. एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाच युद्धाच्या 27व्या दिवशी दोन्ही बाजूंकडनं हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळतात. इराणकडनं गेल्या काही तासांपासून बॉम्ब वर्षाव होतोय. तेल अवीव, जेरुसलेम आणि मध्य इस्रायलमध्ये हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. सौदी अरेबियामधील अमेरिकी तळावर ड्रोन हल्लाही करण्यात आला. इराणच्या हल्ल्यानं अमेरिका आणि इस्रायलकडनं प्रत्युत्तर हल्ले हे करण्यात आले.
तर तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये तसंच मध्य इस्रायलमध्ये हा हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबण्याची चिन्ह काही दिसत नाही आहेत. एकीकडे चर्चांच्या बातम्या येत असतानाच दोन्हीकडून हल्ले प्रतिहल्ले मात्र जोरात सुरू आहेत. त्यामुळे युद्ध थांबणार तरी कधी आता असा प्रश्न विचारण्यात येतोय. आणि या युद्ध संघर्षामध्ये इराणमध्ये आतापर्यंत 1937 बळी गेले आहेत. इराणचे आरोग्यमंत्री अली जाफरियान यांनी ही माहिती दिली आहे. इराणमधल्या मृतांमध्ये 240 महिला आहेत आणि 212 लहान मुलं आहेत. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात 24,800 नागरिक हे जखमी झाल्याचं देखील आता समोर येत आहे. तर आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा या संदर्भात बैठकीत चर्चा होईल अशी माहिती आहे. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीदरम्यान महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार राडा झालेला आणि हा वाद सगळा विधानसभेत पोहोचलेला आहे. या वादानंतर आता 4 तारखेला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकरता विशेष सभा होणार आहे. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती, महिला आणि बालकल्याण समिती आणि इतर 2 विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका होणार आहेत. या दरम्यान नामनिर्देशन पत्र हे 4 एप्रिलला 10 ते 12 वाजेपर्यंत भरलं जाणार आहे. 1 वाजेपर्यंत माघार घेण्याचा अवधी असेल. यानंतर सभापती निवड जाहीर होईल अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा 20 मार्च रोजी पार पडलेली होती. त्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये 4 सभापतींच्या निवडणुकी घेणं आपल्याला क्रमप्राप्त होतं. त्या अनुषंगाने 4 एप्रिल रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेमध्ये समाज कल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती व इतर 2 सभापती अशा 4 सभापती पदांची निवडणूक पार पडणार आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी कामावर रुजू झाले आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीच्या वादावरून शिवसेना भाजपमध्ये वाद झालेला. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली. या दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावं अशी मागणी केलेली होती. या मागणीनंतर सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करावं असे निर्देश दिलेले. मात्र तुषार दोशी आज आपल्या कार्यालयात हजर झाल्यानं त्यांचं निलंबन झालं नसल्याचं स्पष्ट झालं. तर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आता कामावर रुजू झालेले आहेत. तुषार दोशींच्या निलंबनाचे एकीकडे नीलम गोऱ्हेंनी आदेश दिले होते. मात्र तुषार दोशी एक कामावर रुजू झाल्याचं आता समोर येतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.